गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 3 वाजलेत. आता चाललो आहे आम्ही बेलापूर राजीव गांधी स्टेडियम ISPL टुर्नामेंट सिलेक्शन मॅचेससाठी. कधी न उठणारा, जॉबवरती 10 वाजता जाणारा माझ्यासाठी आज 3 वाजता उठला आहे. 3 नाही 2 वाजता उठला आहे. 3 वाजता माझ्या घरी टच झाला आहे. इसको बोलते सच्ची यारी आहे. सगळ्या मित्रांनी आपल्याला फुल सपोर्ट केलेला आहे गावातल्या, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. सर्व पोरांनी मिळून आपल्याला खूप मदत केली, ते तुम्हाला दाखवूच नंतर. चला आता सुपोंडा तू बेलापूर बाईक विथ बाईक. तुला मी सांगितलं बाईक तर त्याचा तोंड पडलेला. त्याला वाटलं कार घेऊन जातोय, पण बाईकने जातोय. कारची अरेंजमेंट झाली नाही. ठीक आहे, बघूयात, जाऊ आता बाईकने. काय बोलाल सर? काय नाही, जाम अजून 100 किलोमीटर लांब जायचं आहे. हालोलीपर्यंत पोहोचलोय. गरम मिनिटावरती जायचं का असं बोलतोय? आंघोळ करायला लागेल सकाळी. हा, पेट्रोल टाकून घेऊ आपण. बाई फुल ट्रॅफिक, फुल एकदम खतरनाक. 20 मिनिटं आता जागेवर हालत पण नाही आहे यार. असं टाईम झाला तर वेळेवरती पोचू शकतो का नाही याच्यावरती डाऊट आहे. भाई लोक पोहोचलो फायनली. फार लांबचा प्रवास करून आलो आहे. आम्हाला वाटलं आम्ही लेट होऊ, परंतु अर्धा तास आधीच ग्राउंडवरती पोहोचलो आहे. तर आता जरा आमचे कोच साहेब आम्हाला जरा पिचची माहिती देतील का, कसं आम्ही बॅटिंग करावी, कशी परफॉर्मन्स करावा. तर कोच सर सांगतील कोणत्या साईडनी लवकर सिक्स जातील, कुठे काय. बघू आता त्यांचं ऐकू थोडं. सर काय वाटतंय, कसं आहे ग्राउंड, काय सिक्स काय कसं काय? पहिले तर एवढे लांबून प्रवास करायचा, एवढे लांबून येऊन खेळायचा. रात्री 2 वाजता उठायचा, 2 वाजता उठून 3 तासाचा प्रवास करून खेळायला यायचं. कसं काय करतात काय माहिती प्लेयर. आपण बघतो, आपल्याला वाटतं सोपं आहे, पण खूप स्ट्रगल आहे याच्यामध्ये. मेहनती मुलांची. हा ना. हो, आज इथे बघायला आलो आहे. काय ग्राउंड कसं वाटतंय, पिच कसं वाटतंय, काय? पिच तर एकदम सरसपाट लाजवाब आहे ना. हे 6 पण लांब आहेत. आता बघू काय होतंय ते. काय तर बघू शकता मित्रांनो, ग्राउंड रोल होत चाललाय. खेळपट्टी तयार होते ग्राउंडवरती. जो सोच है उसी सोच पर अमल करते हुए नासाज 70 रन हो चुके हैं. आखिरी गेंद है ओवर नंबर 6 की. 70 for 3. थर्ड बॉल के साथ ओवर नंबर 7 से हुआ पूरा. 75 for 4. 6 बॉल में 1 जरूर. सारे है ना.
विषय आपण सांगतो की बॉलला तो लिमिट त्याच्या अनुसार ठरवते आणि ते फार महत्त्वाचं आहे त्याची एक और बड़े हिट के लिए this will be the first non-runner of this match. आता आला अनिकेत पाटील बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर कॅच विकेट आणि पहिल्याच बॉलवर अनिकेतला विकेट भेटले. ती पण विकेट घेतलेली कॅच घेतलेली पवन केरेने दिसत असेल आपल्यासमोर. तिसऱ्या बॉलवर सुद्धा विकेट होती पण कॅच सोडला. बॅड लक अनिकेतचे. आता मात्र शेवटचे 2 बॉल राहिलेत. बघू अनिकेतला एखादी विकेट भेटते का. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल. पुन्हा एकदा कॅच उडलाय. परत कॅच सोडलाय. बरोबर फिल्डिंग केलेली नाही. 3 विकेट होते या ओव्हरमध्ये, मात्र एकच विकेट भेटली. और पॉइंट पर खेला था एक के लिए यहाँ पर बटोरा है दूसरे की यहाँ पर कला जो कि 2 मिनट में जाके एक बार विकेट काफी अलग तरह अब तक पर बैकफुट पर एक बार पॉइंट पर खेला सीधे हाथों में